रोहन पवारचे 3 आणि श्रीपाद ढेकळेचे 0. श्रीपादनं अजूनही ही शर्यत सोडलेली नाही. कुस्तीत एक अटॅक इतका मोठा होता रोहन पवारचा, तेवढा अटॅक सोडला तर एवढी मोठी जबरदस्त कुस्तीमध्ये श्रीपादनं तुल्यबळ लढत द्यायला सुरुवात केलेली आहे. पोलादी मनगट्टाला भिडलेले आहेत. नको आपणाला जेगोस करत असताना त्यांना काहीतरी सूचना द्यायसाठी तिकडे अबू शावसा आला, तिकडे गणेश वाघमोडे आलेला आहे, तिकडे सुनील शेवतकर पैलवान थांबलेले आहेत. त्यामुळं आपण कुस्ती झाल्यानंतर वीर हनुमानरायाचा जेगोस करूया. सूर्यकांत लक्ष्मण मगर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी वैराग केसरीची चांदीची गदा असेल. 2 मिनिट संपले. 3-0 शेवटचा बहुमोल असा 1 मिनिट वेळ राहिलेला आणि ती कुस्ती जबरदस्त होईल. बुलेट गाडी 2.5 लाखाची आणि वैराग केसरीची चांदीची गदा कोण घेऊन जाणार याचा फैसला सुरू झालेला आहे. मंजिली उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है, ये ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उडान होती है. हे पैलवान उद्याच्या येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र केसरीला ओपन गटात हात घालतील. मी धनाजी मदने बोलतोय. बघाच तुम्ही येणाऱ्या 5-6 महिन्याच्या कालखंडामध्ये भुजबळ सर यातला पैलवान गदेला हात घालेल अशी ही जोडी. वारे वा श्रीपाद, वारे वा रोहन. मगर परिवाराच्या वतीनं गदा आखाड्यावरती चमकायला लागलेली आहे. जो विजय होईल बुलेट गाडी आणि गदेचा मानकरी ठरणार आहे. एका गुणाची वसूल करा की टाळ्या टाळ्या करा की टाळ्या टाळ्या करा. शबाश रे वा श्रीपाद. रोहन पवार सारख्या अस्सल हिरेच्या विरोधात पटाला जाणून गुणाची वसुली करणं जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा. हे वैरागकरांचं यश आहे, जे हनुमान तालीम संघाचं यश आहे. आज ही वैराग केसरीची गदा आणि बुलेट गाडी आणि टाइम संपला. बुलेटचा मानकरी पैलवान रोहन अण्णा पवार अंकोले, गंगावेश तालीम कोल्हापूर. विश्वास हरगोलेचा पट्टा संपलेल्या कुस्ती विजय हो मानाच्या गदेचा मानकरी ठरलेला आहे आणि त्याला वैराग केसरी ही गदा दिलेली आहे आणि बुलेट गाडी सुद्धा त्याला दिली जाईल. आणि उपविजेता पैलवान श्रीपाद ढेकळे छत्रपती शिवराय व्यायामशाळा कुर्डवाडी असा पैलवान ठरलेला. अशा पद्धतीनं उत्कृष्ट कुस्त्याचं जंगी मैदान, अतिशय शिस्तप्रिय पार पडलं. फटाक्यांची आतषबाजी आणि बुलेटची चावी पैलवान रोहन पवारला सुपूर्द केले जाते. समाधान घोडके महाराष्ट्र केसरी गदा देण्यासाठी जावा आतमध्ये. जे हनुमान तालीम संघाचे सर्व पदाधिकारी जावा, व्यवस्थित उभा राहावा आणि गदा द्यायला थांबा. रोहन पवार हा वैराग केसरी किताबाचा मानकरी ठरला. बुलेट गाडीचा श्रीपाद ढेकळे हा 41,000 रुपये 2 नंबरचा मानकरी ठरलेला आहे. मशीद शेख 3 नंबरचा मानकरी. अबू चाऊस पैलवान 4 नंबर. पत्रकार बंधू नोंद घ्या. उद्याच्या फ्रंट पानावरती वैराग केसरी कुस्ती मैदानची बातमी आली पाहिजे. बोला बाप्पा असतात हो. प्राध्यापक नितीन शिंदे सर ज्यांच्यामुळे ही स्पर्धा पार पडली आणि हो भुजबळ सर प्राध्यापक आमचे मार्गदर्शक आणि पाटील सर त्रिमूर्तींचा सन्मान आखाड्यावरती होतोय. रोहन पवार नावाची कामगिरी करणारा एक कष्टाळू पोरगा. हे पहा मोबाईल कोणाला सापडला असेल तर आणून द्या विनंती आहे. 1 तारखेचं मैदान परत एकदा इर्लेवाडीचं जाहीर करतोय. स्वप्नील भैया देवकते आणि भैयासाहेब डोरे यांच्या माध्यमातून फार मोठं मैदान होणार आहे. सर्वजण नोंद घ्या. बुलेट गाडी आतमध्ये जाते. बाप्पा सुतार असतात. पाटील सर, नितीन शिंदे सर आणि भुजबळ सर त्रिमूर्तींचा सन्मान ज्यांनी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पार पाडली आणि हो आणि अमोल शिंदे आमचे सहकारी मार्गदर्शक नंदुभाऊ शिंदे सरपंच ढोराचे त्यांचे बंधू
यांच्याकडून परत एकदा 100 रुपयाचं बक्षीस दिलं जातं. मनापासून धन्यवाद आहे. श्री संत बाळोजी बाबा केसरी मैदानाचे सर्वे धुळ्याला